कुरुंदवाडमध्ये गणेश मूर्तीवर अखेरचा हात. कुंभार गल्लीत गणेश मूर्ती बनवण्यासाठी रात्री जागू लागल्या. गणेशाचे आगमन 7 सप्टेंबरला होणार असून गणेश उत्सवाला अवघे काही दिवस उरल्यानं कुंभार गल्लीतील गणेश मूर्तिकारांनी रात्री जागून गणेश मूर्ती बनवण्याचं काम जोरदार सुरू केलंय. गणेश मूर्तींवर सध्या शेवटचा हात फिरवण्याचं काम सुरू आहे. कुरुंदवाड येथील गणेश मूर्तींना पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर यासह कर्नाटक, महाराष्ट्रातील सीमा भागात मोठी मागणी आहे. या ठिकाणी 1 फुटापासून 15 फुटांपर्यंत गणेश मूर्ती बनवण्याचं काम सुरू आहे. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या ठिकाणी गणेश मूर्तीचे बुकिंग केले. मागील वर्षीपेक्षा गणेश मूर्ती बनवण्याच्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली असल्यामुळे यावेळेला गणेश मूर्तींच्या किमती वाढणार आहेत. येथील अमर कुंभार यांनी बहुसंख्य गणेश मूर्ती बनवत आहेत. त्यांच्या आकर्षक व सुबक गणेश मूर्तींना मोठी मागणी आहे. कुरुंदवाड शहरामध्ये अनेक ठिकाणी गणेश मूर्ती बनवण्याचं काम सुरू आहे. ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आपल्या गणेश मूर्ती बुकिंग केल्या आहेत त्या पाहण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते कुंभार गल्ली येथे गर्दी करू लागलेत. एकंदरीत काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सव निमित्त कुंभार गल्लीत गणेश मूर्ती बनवण्याची लगबग वाढली आहे. नमस्कार, मी अमर अण्णासाहेब कुंभार गणेश मूर्तिकार. येत्या 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. गणरायाचं आगमन होणार आहे. तरी आता सध्या 1 फुटापासून ते 15 फुटापर्यंत गणेश मूर्तींचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. या ठिकाणी गणेश मूर्त्या सार्वजनिक मंडळाच्या जवळजवळ 60% ते 70% बुकिंग झालेली आहेत आणि राहिलेल्या मूर्त्यासुद्धा या 10-15 दिवसात येणं सार्वजनिक मंडळाचं येणं चालू आहे. या मूर्त्या इथल्या कर्नाटक राज्यामध्ये तसेच आपल्या सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा तसेच साताऱ्यापर्यंत, सांगोला, पुण्यापर्यंतसुद्धा इथल्या मूर्त्या सार्वजनिक मंडळासाठी तसेच घरगुतीसाठी होलसेल व रिटेल दरात दिले जातात. आणि आपल्या कुरुंदवाडमध्ये जवळजवळ 10 ते 12 कारखाने आहेत. त्यातील लहान मूर्त्या तसेच मोठ्या मूर्त्या आता अंतिम टप्प्यात काम चालू आहे आणि राहिले 15 दिवस रात्रंदिवस इथे काम जोरात चालू आहे. महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण, कुरुंदवाड. ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.